संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 71। युक्ताहार न लगे आनिक साधने, अल्पनारायणे दाखविले। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल वे। न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड। तुका म्हणे मज आनिक उपाव, दिसती ते वाव नामे विन। यामध्ये सांगितले आहे बघा, अति आहार आणि इतर कठोर साधनांची आवश्यकता नाही। अल्प नामस्मरणानेही भगवंताची प्राप्ती होते। कलियुगात कीर्तन आणि नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग आहे। नंबर 3, संसारा सुद्धा सोडण्याची गरज नाही। भक्ती लौकिक व्यवहाराकरिता येते। भगवंताच्या नामस्मरणाशिवाय इतर सर्व उपाय व्यर्थ आहे। नंबर 1, युक्ताहार न लगे आनिक साधने, अल्पनारायणे दाखविले। भगवंताची प्राप्ती कठोर तपश्चर्याने किंवा जटिल साधनांचीच होते असे नाही। अल्प प्रमाणातही भगवंताचे नामस्मरण केल्याने तो भक्तावर कृपा करतो। उदाहरण बघा, संत एकनाथ महाराजांनी साध्या भक्ती मार्गाने ईश्वर प्राप्ती केली। शबरीने फक्त राम नाम जपले आणि प्रभू श्रीराम तिला भेटायला आले। नंबर 2, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। म्हणजेच कलियुगात कीर्तन आणि नामस्मरण हा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। हेच वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्व आहे, ज्ञान, भजन आणि कीर्तन। उदाहरणार्थ बघा, संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लाखो लोकांना भक्ती मार्ग दाखवला। संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी नामस्मरण आणि कीर्तन हाच मोक्षाचा राजमार्ग सांगितलेला आहे। नंबर 3, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड। म्हणजे संसार आणि लौकिक व्यवहार सोडून जंगलात जाण्याची गरज नाही। भक्ती हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असू शकतो। तो व्यापारात, कुटुंबात आणि दैनंदिन जीवनात करता येते। उदाहरण बघा, संत ज्ञानदेव नामदेव घरगुती जीवनात जगत असतानाही सतत भगवंताच्या नामस्मरणात होते। तुकाराम महाराजही संसारात राहूनच विठोबाची उपासना करत होते। नंबर 4, तुका म्हणे मज आनिक उपाव, दिसती ते वाव नामे विन। म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की भगवंताच्या नामस्मरणाशिवाय इतर सर्व उपाय व्यर्थ आहेत। कोणतेही दुसरे मार्ग क्लिष्ट, कष्टदायक आणि अयशस्वी होऊ शकतात, पण नामस्मरण हा सहज आणि खात्रीचा मार्ग आहे। उदाहरणार्थ, कंस, रावण यांसारखे शक्तिमान राजे कठोर तपश्चर्या करूनही भगवंताची कृपा मिळवू शकले नाही। पण साध्या भक्तांनी, नारद, ध्रुव, प्रल्हाद यांनी फक्त नामस्मरणाने ईश्वराची प्राप्ती केली, हे लक्षात ठेवा। यावरून असा निष्कर्ष येतो बघा की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अत्यंत कठीण साधना किंवा कठोर तपश्चर्या आवश्यक नाही। कलियुगात फक्त नामस्मरण आणि कीर्तन केल्यास भगवंत तुम्हाला सहज प्राप्त होतो। नंबर 3, संसार आणि लौकिक जीवन सोडण्याची गरज नाही। भक्ती, कुटुंब आणि व्यापारातही करता येते। नंबर 4, नामस्मरणाशिवाय इतर कोणताही मार्ग खरा आणि सोपा नाही। म्हणून कीर्तन करा, हरिनाम घ्या आणि सहज भगवंताची कृपा मिळवा। तर रामकृष्ण हरी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद।